नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक शरदचंद्र राऊत, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण निबंध या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. स्पर्धा परीक्षेमध्ये या विषयाला विशेष महत्त्व असलेले आपणास पाहावयास मिळते. निबंध निबंध हा मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेच्या परिशीलनाने आलेला वाङ्मय प्रकार आहे. अनुवाद, अनुकरण आणि आत्मप्रत्यय या पायऱ्यांवरून जात अव्वल इंग्रजीतील गद्य व त्या गद्यातून मराठी निबंध आकारास आला. नियतकालिके हे त्याचे मुख्य माध्यम होते, असे मत प्राध्यापक डॉक्टर द.भी. कुलकर्णी यांनी व्यक्त केलेले आहे. म्हणजेच निबंध हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यपूर्व कालखंडातच उदयाला आलेला एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे. या वाङ्मय प्रकाराने महाराष्ट्रामध्ये सर्वस्पर्शी सर्वांगीण क्रांती पहिल्यांदाच आणि तीही अत्यंत निर्भयपणे निर्माण करण्याचं काम केलेले होतं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, लोकहितवादी शी म परांजपे, न ची केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, वासुदेव शास्त्री खरे, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर आणि अलीकडच्या कालखंडामध्ये वी स खांडेकर, ना सी फडके, विनोबा भावे, साने गुरुजी, अनंत कानेकर यांसारख्या निबंधकारांचे कर्तृत्व निबंध वाङ्मयात उल्लेखनीय असलेले आपणास पाहावयास मिळते. निबंध म्हणजे काय हा विचार करत असताना निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारा लेख, दिलेल्या विषयावरील प्रयत्नपूर्वक केलेली वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध. त्यालाच इंग्रजीमध्ये एसे असं सुद्धा म्हटलं जातं. निबंध हा संस्कृत शब्दाचा धात्वार्थ गोवलेला विषय किंवा जित विषय गोवलेला आहे अशी रचना असा आहे. निबंध बरोबर नि अधिक बंध म्हणजेच विचारांचे विषयांचे बंधन, साधक बाधक चर्चा, मतप्रसार, मतप्रतिपादन, ज्ञान प्रतिपादन, गुणग्रहण आणि रंजक माहिती असे वेगवेगळे उद्देश निबंधाचे असलेले आपणास पाहावयास मिळतात. निबंध हा वाङ्मय प्रकार स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने का विचारला जातो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एखाद्या विषयाचे आकलन आपणास कितपत झालेले आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने निबंध हा वाङ्मय प्रकार आवर्जून स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेला आपणास पाहावयास मिळतो. स्वतःच्या भाषेमध्ये मुद्देसूद विचार एखाद्या विषयावरती मांडता येतात का याची पडताळणी करण्यासाठी सुद्धा हा विषय स्पर्धा परीक्षेमध्ये घेतला जातो. एखाद्या विषयाला अनुसरून आपले मत, विचार, भावना याचे व्यवस्थापन करता येते का, सुसूत्रपणे एका विचारातून दुसरा विचार उलगडता येतो का याचा सुद्धा पडताळा घेण्यासाठी निबंध हा वाङ्मय प्रकार आवर्जून विचारलेला आपणास पाहावयास मिळतो. आता या निबंधाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शालेय वयापासून निबंध लिहित आहात,
परंतु शालेय वयातील किंवा शालेय पातळीवरचा निबंध आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा निबंध यामध्ये मूलभूत फरक असतो. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढे आपण प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर एखादी समस्या किंवा प्राप्त परिस्थितीचे नेमके आकलन करून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी आपल्या निर्णय क्षमतेची कसोटी निबंध लेखनातून दिसून येते. त्यासाठी आवर्जून निबंध हा वाङ्मय प्रकार स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याचबरोबर विशिष्ट विषयावरचे स्वतःचे स्पष्ट मत व चौफेर भान निबंधामधून दिसणे अपेक्षित आहे. निबंध लेखनामध्ये आत्माविष्काराला मोठा वाव असतो. विचारांतील तर्कशुद्धता, शब्दांवरची हुकूमत, अल्पाक्षरत्व, सुव्यवस्थितपणे विचारांची मांडणी, वाचन अशा अनेक पैलूंचे दर्शन निबंधामध्ये घडले पाहिजे. त्या फक्त तेवढेच नसून आपले बहुश्रुत व्यक्तिमत्व निबंधातून प्रकट व्हावे अशी निबंध लेखनापाठीमागची अपेक्षा असते. निबंधाला किती गुण आहेत त्याप्रमाणे वेळेचे नियोजन आणि निबंधाचा विस्तार या गोष्टी ठरवणे गरजेचं असतं. कारण जर वेळ मर्यादित असेल तर विनाकारण मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार करत बसण्यात अर्थ नसतो. निबंध लेखनाची दुसरी एक महत्त्वाची बाजू म्हणजे एकाच विषयावरती लिहिलेला निबंध अनेक विद्यार्थ्यांचा वेगवेगळा असतो. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने निबंध लिहित असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तीनुसार विशिष्ट विषयावरील निबंध हा वेगळाच ठरतो. आता निबंधाची मांडणी ही कशा प्रकारची असते तर निबंधाचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे निबंधाचे मुद्दे किंवा त्याचा आशय. आता निबंधासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत व कोणते गाळले तरी चालतील हे निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ठरवावयास हवे. निबंध लिहिताना निवडलेल्या मुद्द्याचा क्रम डोळ्यापुढे आणून एकातून एक विचार कल्पना उलगडत जातील या पद्धतीने मुद्द्यांची संगती लावणे आवश्यक ठरते. निबंधाचा जो विषय आहे तो वाचल्यानंतर सुरुवातीला आपणाला काही कल्पना सुचत असतात. त्या कल्पना विचार निबंधात मुद्द्यांना अनुसरून कशा मांडता येतील याचाही विचार सराव आपण केला पाहिजे. निबंधाची आकर्षक योग्य सुरुवात आणि सतत सकारात्मक समारोप. निबंध वाचनाची उत्कंठा निर्माण होईल अशा पद्धतीने मांडणी एकूण निबंधाची असली पाहिजे. बघा, आकर्षक सुरुवात म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे पहा, वेल बिगिनिंग इज हाफ डन. म्हणजे तुम्ही सुरुवातच अतिशय चांगल्या पद्धतीने केली तर ते कार्य निम्म संपल्यासारखं असतं. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात आपण करणे आवश्यक असते. त्याचबरोबर संपूर्ण निबंधामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाचकाला नजरेस पडता कामा नये. संपूर्ण निबंधामध्ये सकारात्मक मुद्दे मांडणे आवश्यक असते. त्याचबरोबर संपूर्ण निबंधाचा समारोप हा सुद्धा अतिशय योग्य शब्दामध्ये आणि संपूर्ण निबंधाचे सार काढून कोणत्या तरी निष्कर्षापर्यंत पोहोचणारा असा समारोप असला पाहिजे, जेणेकरून त्या समारोपाच्या निमित्ताने आपल्यामध्ये किंवा त्या समारोपामध्ये काढलेल्या निष्कर्षामधून
आपल्यामध्ये असणाऱ्या निर्णय क्षमतेचा प्रत्यय वाचकाला आला पाहिजे. निबंधाच्या मांडणीतील दुसरा भाग म्हणजे त्या आशयाची मांडणी, म्हणजेच निबंधाची शैली. शैली ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. शिव खेरांचं एक वाक्य आहे पहा, विनर्स डू नॉट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. म्हणजे काय तर विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. म्हणजेच प्राप्त विषयावरील निबंध सर्वच जण लिहिणार आहेत, परंतु त्यातून वेगळेपणा काय जो आहे तो आपण आपला वेगळेपणा दाखवणं अत्यंत गरजेचं असतं. दुसरा भाग म्हणजे अल्पाक्षरत्व. अल्पाक्षरत्व म्हणजे अतिशय कमी शब्दामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात आशय व्यक्त करणे. त्याचबरोबर योग्य शब्दरचनेच्या माध्यमातून वाक्यरचना. तुम्ही निवडलेले जे शब्द आहेत ते अतिशय समर्पक असणे आवश्यक असते. त्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी वाक्यरचना निर्माण करून निबंधाचा वाचनीयता निबंधाची वाढवणे हे आवश्यक ठरते. निबंधामध्ये वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते, सुविचार, विशेषणे, क्रियाविशेषणे यांचे भांडार आपल्याजवळ असले पाहिजे आणि ते आपण निबंधामध्ये मांडणं गरजेचं असतं. त्याचबरोबर अवांतर वाचनाने आपल्या निबंधातील आशयाची समृद्धता वाढवता येते. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. विविध लेखकांच्या शैलीचा अभ्यास करून आपली स्वतःची शैली विकसित करणे सुद्धा गरजेचं असते, कारण प्रत्येक लेखकाची शैली वेगळी असते आणि त्या शैलीच्या अनुषंगाने आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपली स्वतःची स्वतंत्र शैली विकसित होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे अवांतर वाचनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या लेखकांच्या शैलीचा अभ्यास होणे सुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. आता निबंध लिहिण्यासाठी वाचन हा एक मूलभूत पाया आहे. वाचन करत असताना काय, किंबहुना वाचन हे तर आपल्या जीवनाचा पाया आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. वाचन काय करावं? दैनंदिन वृत्तपत्रांमधील अग्रलेख, या अग्रलेखाच्या माध्यमातून आपली वैचारिक जडणघडण होण्यामध्ये विशेष मदत होत असते. आज महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता यांसारख्या वर्तमानपत्रातील अग्रलेख हे चालू घडामोडींवरील भाष्य करणारे अप्रतिम अग्रलेख आहेत. आवर्जून आपण ते वाचन केले पाहिजेत. फक्त ते अग्रलेख वाचले पाहिजेत अशातली गोष्ट नाही, तर ते अग्रलेखातील मुद्दे आपण आपल्या नोंदवहीमध्ये घेतले पाहिजेत. त्याचबरोबर वर्तमानपत्रातून प्रकाशित होणाऱ्या बातम्या, या बातम्यांना सुद्धा विशेष महत्त्व आहे. या बातम्या आपण वाचल्या पाहिजेत, त्याच्या नोंदी करून ठेवल्या पाहिजेत. कारण कोणत्या बातमीचा वापर कशा पद्धतीने होईल हे आपण सांगू शकत नाही. संदर्भमूल्य बातमीला खूपच असते. त्यामुळे निबंधामध्ये आपण संदर्भ बोलण्याच्या अनुषंगाने बातम्यांचा वापर करू शकतो. वर्तमानपत्रातून वेगवेगळे माहितीपूर्ण वैचारिक लेख प्रसिद्ध होत असतात. या लेखांचं काळजीपूर्वक वाचन आपण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर काव्यसंग्रह, चरित्रे, प्रवास वर्णने, ललित निबंध, इतिहास, वैचारिक साहित्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचे वाचन आपण करणे गरजेचे आहे. कारण आपल्या निबंधाला लालित्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य या
साहित्य प्रकारांमध्ये असलेलं पाहावयास मिळते. त्याचबरोबर ऐतिहासिक साहित्याचं वाचन केल्यामुळे सुद्धा अनेक संदर्भ आपणास ऐतेच उपलब्ध होण्यास मदत होत असते. त्यामुळे अशा प्रकारचे साहित्य निर्माण करण्यासाठी किंवा निबंध लिहिण्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे. आपल्या देशातील समाजाच्या स्थितीचा अभ्यास वृत्तपत्र वाचनातून व्हायला हवा. त्याचबरोबर जे वाचले त्याची नोंद करून ठेवायला हवी. वाचलेली सुभाषिते, काव्यपंक्ती यांचा वापर योग्य प्रमाणात आपणास निबंध लेखनामध्ये करता यायला हवा. त्यावेळेला आपल्या निबंधाची वाचनीयता अतिशय चांगल्या प्रकारची होत असते आणि आपणाला निबंध लेखनामध्ये अपेक्षित यश प्राप्त होते. आता निबंधाचे प्रकार. निबंधाचे प्रकार हे ढोबळमानाने मांडले गेलेले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा काटेकोरपणा आपणास पूर्णपणे मांडता येत नाही. आता पहिला जो निबंध प्रकार म्हणजे वैचारिक किंवा समस्या प्रधान निबंध. दुसरा जो आहे कल्पना विस्तारात्मक निबंध. तिसरा जो आहे वर्णनात्मक निबंध. त्यानंतरचा आत्मवृत्तपर निबंध, चरित्रात्मक निबंध, कल्पना प्रधानात्मक निबंध आणि लघु निबंध. स्थूलमानाने अशा 7 प्रकारांमध्ये निबंधाचे वर्गीकरण केलेले आपणास पाहावयास मिळते. याच्यामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की काटेकोरपणा, अगदी काटेकोर रेषा आखता येत नाहीत. एखादा निबंध चरित्रात्मक हा वैचारिक सुद्धा असू शकतो. आत्मवृत्तपर निबंध हा चरित्राच्या अंगाने जाणारा असू शकतो. थोडाफार मिसळ यामध्ये अपेक्षित असते किंबहुना होते. काटेकोरपणा आपणास निबंधाच्या अनुषंगाने मांडता येत नाही. या निबंध प्रकारांचा आपण सविस्तर अभ्यास आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच करू. धन्यवाद.